खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय आणि असंच एक अचानक भयानक आपला म्हणजे दरवेळेसारखा अचानक भयानक प्लॅन आपला ठरला आहे मलंगडला जायचं म्हणून. मलंगडला जायला निघालं. ॲक्च्युली 9 वाजल्यापासून आमची प्लॅनिंगच होते, पण गाड्यांच्या ॲडजस्टमेंटमध्ये थोडं प्रॉब्लेम झाला. माझी गाडी आहे सर्व्हिसिंगला दिलेली, त्याच्यामुळे शॉर्ट झाला. तर मी मित्राची गाडी अरेंज केली. तर पाठी एक गाडी आहे, पाठी बघू शकता तुम्ही. शिवम शेठ आपल्यासोबत जोडलेले आहेत. तिकडे एक गाडी आहे आणि हे संकेत द ब्लॉगर, हा आमचा कॅमेरामन. कुठे गेला? हा सॉरी हा आमचा कॅमेरामन. आणि हा रायडर इंटॉक्सचा, या गाडीचा रायडर भाई. पुढे दोघे जण आहेत, शुभम आणि कुणाल. असे आपले काही अरे फॅन फॉलोईंग आले. तर थोडेफार असे आपले मित्रमंडळी जोडलेले आहेत आपल्याला. तर असं वेळ न घालवत आपण निघूया, कारण गरमीने इथे काम 25 होऊन चाललं आहे. तर निघूया. तुम्हाला मी रस्त्याचे सिनेमॅटिक काय असेल ते तुम्हाला दाखवेन, तुम्ही कंटिन्यू बघा. शिवाजी महाराज की जय. निघालेलो आहे. एवढा कॅमेऱ्याचा अँगल हा कसा येतोय कसा नाही ॲक्च्युली मला माहिती नाही, तर ॲडजस्ट करा थोडा. बाकीचे आपले रायडर्स गेलेत पुढे, त्यांच्या इकडे पहिले पोहोचूया फटाफट. हे गेले पण पाऊस आला का? हो पाऊस पडला ना काय. आमचं हे असं नेहमीच असतं, प्लॅन कुठे फिरायचा करायचा झाला ना. प्लॅन म्हणजे ॲक्च्युली हा प्लॅन पण झाला नव्हता, अचानक सगळ्यांचं ठरलं. त्यांनी सांगितलं, सकाळी उठून मी रेडी वगैरे झालोय, नाश्ता वगैरे आम्ही करून आलो. त्याच्यानंतर मग पोरं बोलतात की अरे जायचं आहे, खरंच जायचं आहे. असे आमचे इथे अचानक भयानक असे विषय असतात. सागरला किती दिवसानंतर करतो ब्लॉग? किती दिवसानंतर म्हणजे जवळजवळ लास्टचा ब्लॉग कुठला होता माहिती आहे? आपण रोहितच्या बड्डेला गेलेलो बघ, तो माझा लास्टचा ब्लॉग होता. एकविरेला तो लास्टचा ब्लॉग होता, त्याच्यानंतर करतोय. कसं मित्रांनो माहिती आहे, आम्ही कसं मिडल क्लास फॅमिली म्हणून मी बिलॉंग करतो, तर कामधंदे वगैरे थोडं लक्ष द्यायला लागतं. आणि माझा कामाचा टायमिंग असतो तो, एक तर नाईट शिफ्ट असते माझी कंटिन्यू. तो दिवसाचा आलो का दिवसाचं कुठे निघायला भेटत नाही, काय नाही. आणि सुट्टी असते 1 दिवसाची, त्या सुट्टीत पण आराम करावा असं वाटतो, पण आता तसं करणार नाही. आता मी ठरवलं असं की जेव्हा पण आपला वीक ऑफ असेल, सुट्टी असेल, कुठे ना कुठेतरी निघायचं फिरायला म्हणून. आणि वरतून आता पावसाळा पण सुरू झाला आहे. आता कधी पडतोय पाऊस कधी ना, आता त्याची वाट बघायची फक्त आपल्याला. एक वाजला? वा. निघालोय घरातून मित्रांनो 9 वाजता. 9 वाजता घरातून घरच्यांना सांगून निघालोय की आम्ही चाललोय मलंगडला, आणि निघतोय आता 1 वाजता. पेट्रोल भरायला पण वगैरे थांबतील वाटतं, कारण पेट्रोल नाही कोणत्या गाडीत. ही पण मी जी गाडी घेतली ती प्रथमेशची घेतली आहे. एकच सहारा आहे आपल्याला, आपली गाडी नसेल तेव्हा. तुम्हाला मी सांगितलेलं लास्ट टाईम म्हणजे लास्ट ब्लॉगमध्ये की आपल्या 220चं काय झालं काय नाही झालं, ती गाडी आता दिसत का नाही आपल्यामध्ये किंवा काय, त्याचा पण एक ब्लॉग बाकी आहे, तो पण मी लवकरच टाकीन. आय थिंक मी जी नवीन दुसरी जी गाडी घेतली मी ती तुम्हाला दाखवली, व्हिडिओमध्ये नाही दाखवली. मलाच ॲक्च्युली आठवत नाही, कारण मी व्हिडिओज बनवली नाही असं वाटतं. ओम साईराम.
पोरं कुठे थांबली? इथे थांबलीत, पुढे गेली बघ जरा. गेली कुठे ते? पेट्रोल टाकायला लागेल. पुढे कुठे भरशील पेट्रोल? रिझर्वला आहे गाडी. बॅगेत ठेवली तिकडे कुणाची. कुठे गेलेले कुठे पण तुम्ही? अरे त्या गॅरेज बॅग खाली ठेवलेली, तिथे ठेवून आलो आम्ही. कुठे गेलेले कुठे ठेवायला बॅग? अरे ठेवायला नाही, आपण तिकडे थांबलेलो, स्टार्ट केला ब्लॉग, हा हा तिकडे ठेवलेली त्यांनी. शाबास भाई, बॅग गेली तुझी. बॅग जमा झाली, बॅग झाली जमा. आता बॅग फक्त भेटेल ती एवढी काय. मित्रांनो बॅग जमा झालेली आहे. म्हणजे निघता निघता काहीतरी एक नुकसान झालेलं आहे. तिसाई देवी उड्डाण पूल म्हणजे पत्री पूल. हे शॉर्ट फॉर्म मध्ये टोपण नावाचा पत्री पूल आहे. पहिला असं नव्हतं, थोडं वेगळ्या टाईपमध्ये होतं. हे आता रिनोव्हेट झाले त्याच्यामुळे असं झालं. आणि नाव पण देण्यात आलं आहे त्याला. इथून जवळ आपल्याला का तिकडून जवळ होतं रे? पाठवून जायचं. मग चल इथून टाक, फिरव आता गाडी, काय विषय काय. इथून सर्कलवरून फिरू ना. इथून त्यांना हात दाखव, हात दाखव, नाही तर भाई येतील सटासट. भाई आपल्याकडे कधी यायची? रे ती थार घेतली तर आपली पोरं, मी तर बोलतो सगळे एका याच्यात बसतील सगळे. दुसरी गाडी घ्यायची गरजच नाही लागणार वाटतं. आता कुणाल शेड घेतील बुलेट, तर बुलेटवर आपले ब्लॉग येतील पद्धतशीर. अरे बुलेट घेणार आहे का नाही नल्ल्या? बुलेट घेणार आहे का नाही? हा चला, मान हलवली शेटनी म्हणजे बुलेट आल्याच जमा. फरसान कुठे पण काय खातो यार, मला नाही माहिती भाई कुठे कुठून रस्ता आहे काय. तर भाई मॅपवर तू, मी पहिल्यांदा इथे. मित्रांनो झालंय कसं, मी इथं पहिल्यांदाच येतोय. मला फक्त एवढं आठवत आहे की बदलापूर पाईपलाईनच्या रोडला कुठेतरी आहे ते, पण मला एक्झॅक्ट असं आठवत नाही की नेमकं तिकडेच आहे. ना कुणालला माहिती आहे, ना मला माहिती आहे, ना काय शिवमला माहिती आहे. तर त्याच्या भरोश्यावर चाललोय, बघूया. अच्छा हा इथला तर हॉटेलची इथला खालचा, त्यांना सांग तो हा गेला बघ राहुल ना. आला हा, लेप मार. इथला 90 फीट होता, इथे आता +10 झाले, 100 फीट. आता पुढे गेल्यावर अजून 10 होतील, 110 फीट होईल वाटतं. अच्छा ठीक आहे. त्यांनी सांगितलं, अरे यांनी पण मला कधी अचानक भयानक रात्री भाई मला 11:45ला फोन करतायत. बोलतो कुठे आहेस? मी बोललो घरी आहे. बोलतात मग उद्याचं काय? बोललो काय उद्याचं? बोलतो जायचं की नाही? बोललो कुठे? बोलतो मलंगडला. बोललो हे कधी ठरलं? बोलतो शुभम बोललो होता मला मलंगडला जायचं आहे. बोललो चला मग सगळी पोरं रेडी असतील तर जाऊया. म्हणून मग मी शुभमला बोललो की दगड्याची गाडी कुठे? बोलला त्याच्या गाडीवर तर मी आहे. माझ्याकडे गाडी नाही, मला गाडी ॲडजस्ट करायला लागणार, बघायला लागणार. माझी गाडी सर्व्हिस सेंटरला आहे. मग मी नंतर सकाळी मला उठल्यानंतर म्हणजे सकाळी यांनी संकेतनी फोन केला की अरे जायचं आहे की नाही.
बोललो नक्की आहे का मला तसं सांग, तसं मला गाडी घ्यायला प्रथम. तेव्हा मी त्याला विचारला, गाडी आहे बोलला, घेऊन जा बोलला. त्याच्यानंतर उठून पण नंतर तुला उठवायला आलो तेव्हा तू बोलतो भाई मला काय माहीतच नाही याची गोष्ट. हे असे असतात भाऊ मित्र. ज्या माणसाने प्लॅन केला ना मित्रांनो, ज्या माणसाने प्लॅन केला तो माणूस संध्याकाळपासून सकाळच्या 7 वाजेपर्यंत सोबत आहे यांच्या. आणि त्या माणसाने एकदा सुद्धा यांना सांगितलं नाही की भाई असं असं प्लॅन झालाय म्हणून, किंवा मी बोललो असं किंवा काय जायचंय किंवा काय. तो समोरचा तुम्हाला दिसत असेल मलंगड आहे. म्हणजे कॅमेरामध्ये दिसेल नाही दिसेल आयडिया नाही मला, कारण आपला तेवढा DSLR नाही, गरिबांचा आयफोन. तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार. जरा आरामात जरा आरामात चालू भाई, काय घाई ना आपल्याला, विषय नाही काय. गाडीचा ब्रेक आहे मग कशाला आलो पार्क मध्ये. ब्रेक टाईट करून घे. कुठे पण मित्रांनो फिरायला जाताना, भले तुम्ही कामावर जा, भले तुम्ही बाहेर जा कुठे मित्रांसोबत किंवा लॉंग रूटला जा, पहिली गाडी घरातून निघताना चेक करायची, ब्रेक लागत आहेत, ऑइल लिकेज आहे का कुठे, टायर पंक्चर आहे का कुठे, मगच निघायचं. नाही तर रस्त्यात एकदा ब्रेकडाऊन झाली गाडी अडकलात. मध्ये बघ 4 व्हीलरमध्ये पण मजा आहे, पण ती 4 व्हीलरची 4 व्हीलरसाठीच मजा ठीक आहे. आणि बाईकची जी मजा आहे तिथं भाऊ आउटस्टँडिंग आहे. बाईकमध्ये रिस्क आहे म्हणा ना असं नाही, पण बाईकची मजा आहे ना ती कुठेच नाही. बाईक काढली की कसं बाईक कुठे पण जा, कुठे पण थांबायचे तिकडे थांब. 4 व्हीलर असली की 4 जण असणार, 5 जण असणार. भाई AC नको, नाही मग मला AC हवे, गरमच होते, नाही मग इथे थांबायचंच नाही, पुढेच थांबू. बघू शकता तुम्ही पर्यंत तिकडे पोहोचायचं. तिकडे की इकडे रे, कुठे लावायची गाडी, इथे की तिकडे पुढे. हा रोड कुठचा आहे? गाडी कुठे इकडे, इकडून वरती न्यायची गाडी, काय करायची? बंद आहे का? बंद आहे मित्रांनो पुढचा रस्ता. नाही इलाजाने आपल्याला इथेच लावायला लागेल गाडी. इथेच लावू का गाडी? चालेल. अरे बापरे. चला साहेब उतरा आता, काय लावा गाड्या. आपल्या सगळ्या गाड्या इथे लागलेल्या आहेत पद्धतशीर. आणि हे आपले मंडळी इकडे बसलेली आहे. 20 रुपये खर्च करायला लागतील. आता बॅग विसरून आलाय तो. बॅग बघा कसं झालंय, बॅग विसरली पण त्याच्यात आम्ही काय दयामाया दाखवणार नाही. खर्च हा तुला करायचाच आहे. तू बॅग विसर नाही तर काही विसर, खर्च हा तुला करायचाच आहे. अरे माणसा, तुला काय लाज लज्जा शरम? आम्ही इकडे असेच बसलो आणि तू आल्याला डायरेक्ट खायला बसलायस. नाही ठीक आहे, काय हरकत नाही भाऊ, आपला एवढा लांबून आलाय तर भूक तर लागतेच. चला आता आपण पण थोडंफार काहीतरी खाऊया, पाणी वगैरे पिऊया, त्याच्यानंतर आपल्या पुढच्या वाटचाळीला आपण लागूया. बाय.
पाठी पूर्ण हा मलंगड आहे, जो तुम्हाला पूर्ण हा जो दिसतोय ना पूर्ण मलंगड आहे. इथून मधून कुठून तरी वाट आहे बोलतात चालत जायची, तर ते आपल्याला पण माहीत नाही. हे ॲक्च्युली इथून जे चालू केले ते रोपवे चालू केले, ते आता पुढच्या वर्षी चालू होणार आहे बोलतात रोपवे. ॲक्च्युली आता आपल्याला पण काय आयडिया नाही त्याच्यातली, होईल पुढच्या वर्षी नाही होईल. मी तर फर्स्ट टाईमच आहे त्याच्यामुळे मला काय आयडियाच नाही. तर आपण जाऊया आता. ही मधली वाट काढली एक, त्या मधल्या वाटीने आपण जाऊया हळूहळू. थोडा खडतर प्रवास आहे आपला, पण आपण नक्कीच जाऊया. हा रस्ता तुम्ही बघू शकता, काय रस्ता आहे. शूजच घातले पाहिजे होते भाई. मी पण सँडलमध्ये आलोय फुल पटेलीमध्ये. काम 25 होणार आहे वाटतं माझा. चल 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 चल. काय रे, हो 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 हो, असं वाटतंय भावांनो फुल जंगली झालोय. डिस्कवरी. काय रे इतक्यातच. अरे बापरे बापरे बापरे. पोरं जेवतात बघा इथं, मस्त पार्टी करतात. पोरं नाही, काका 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 जेवते. काका 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 काय बोलतो. येतोय का तो. बापरे बापरे. आरामात आरामात आरामात. कटकट याच्या आईच्या गावात याच्या. क्या है बापरे. तुमचा भाऊ काही विषय नाही. दम तर लागलाय थोडासा, पण ठीक आहे. यांना दम लागला स्टार्टिंगलाच. मित्रांनो एक बॅड न्यूज. वरतून जे मित्र येत होते त्यांनी सांगितलं पुढे रस्ता बंद आहे. आता तो बंद आहे नक्की आयडिया नाही आपल्याला. नाही का बंद तू बोल लागेल बंद कर. मग काय पुरा बंद आहे पुढं. चला मग आता काय. हा लपाछुपी लपाछुपी खेळायला आलो इथं. माय गॉड. अरे बापरे बापरे. असं वाटतंय भाई डिस्कवरी सोबत आम्ही आलोय. हरिश्चंद्र गड जोडलं असतं तर बरं झालं असतं. कोण डुक्कर आला रे डुक्कर. रस्ता रस्ता बघू शकता मित्रांनो तुम्ही. रस्ता हा कसा रस्ता आहे हा बघा. हा रस्ता इथे एंड. तर एवढ्या प्रवासानंतर एवढे कष्ट केल्याच्या नंतर हे बघायला आलो की मलंगडचा रस्ता कुठपर्यंत संपतोय. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. पुढे रस्ता बापरे. एवढी अपेक्षा ठेवून आलेलो ना
पूर्ण पाठीमागे तुम्ही बघू शकता, हा पूर्ण जंगलच आहे. पूर्ण जंगल आहे, पूर्ण म्हणजे पूर्ण जंगल आहे. हे पुढे आपले मित्र चढलेत. लास्ट टोक जिकडे कुणल उभा आहे ना तिथपर्यंत लास्ट आहे. पुढे रस्ता नाही, पुढे रस्ता नाही, त्याच्यामुळे आता आपल्याला ऑप्शन नाही मित्रांनो, आपल्याला रिटर्न जावं लागेल. ऍक्च्युली हे ट्रॅकिंग नाही बोलू शकत, ट्रॅकिंगला पण एवढंच नसतं रे, ट्रॅकिंग पण बरीच मोठी असते. तर चला आता इथे तुम्हाला काय दाखवणार, दगडच आहेत. त्या दगडीने तुम्ही आम्हाला माराल कधीतरी. पाणी पण नाही, पाणी सुद्धा नाही. पावसात पाणी येतं बोलतात, इथून वरतून कुठून झरा येतो त्याच्याने बोलतो, खाली धबधबा येतो तो पावसातच, नाही तर नाही. तेवढी मेहनत आपली केली आपण, जी धावपळ केली, खटापट केली, सफल झाली इकडेच की फक्त आपण घरातून निघालो. कधी नाही ते घरातून आपण पहिल्यांदा निघालो आणि त्याच्यानंतर ठीक आहे. आता काय पुढे बघा, पुढे रस्ता आहे नाही, काहीच आयडिया नाही. आड झोड आम्ही फक्त असं इथून चढलोय. खाली उतरायचा रस्ता कोणाला माहिती नाही, वरती चढायचा रस्ता मला वाटलंच असेल काहीतरी. अरे तुझा हेअरबँडचा रब्बर टोपीलाच लटकलाय. ताकद आमच्या पण ताकद आहे. चला व्हिडिओ चालू आहे नल्ल्या. अरे बाप रे, रस्ता बघा, रस्ता असली ऍडव्हेंचर. विषय माझा असा झालाय ना, हेल्मेट घातले ना मला पुढचं काहीच दिसत नाही. चलो 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 आओ चलो. हे नाव उठू शकत ना आपण. चपला काढून उतरा. नाही जमणार. हा रस्ता बघा, रस्ता बघा बघता मी पडणार. या रस्त्यावरून आम्ही आलोय. तर रिटर्न जाताना आता सालपेटा काढायचे. रोड आम्हाला वाटतं 2 दिवस आम्ही राहणार इथं असं वाटतंय आम्हाला. मॅन वर्सेस वाईल्ड करायचं आम्हाला. रोड तर बघा सरळच आहे एकदम. इथे काय जंगलात कोण ना कोण प्राणी भेटतील, मारू खाऊ. हा बघा काय करतोय, बघा काय चाललंय त्याचं ते. काय बोलतो सगळे? जायचं तर चला बोला, जायचं जाऊ शकतो. डरकी माकी आख अपशब्दाचा प्रयोग नाही केला मित्रांनो. सरके पाय कुणाल कुणाल तू एक तर फ्लिपफ्लॉप घालून आहे भाऊ. माउंटन ड्यू आपण नाही पियालोय, आपण माउंटन ड्यू नाही पियालोय कुणाल. कुठून जायचंय दगडे? काढला ना आता आला तू. हालत बघू शकता. जागा नाही जागा काय नाही. होतं वरती तिकडून पण दगडी असते, जाऊ शकतो. तू ट्रॅक बघ चालते. हा चल तुला झाडावर चढतो कुठलं तरी. चला ब्लॉगर सेट कोपऱ्यापर्यंत जाऊ शकतो आपण. तो कुठे चालतोय तो बघ, तो तिकडून लेफ्ट नाही. विषय समाप्त.
शाळा सुटली, घरी जायची वेळ आली. तूच करू शकतोस ट्राय. मी येत नाही पाठवून, तू जाऊ शकतोस. मी तुझी व्हिडिओ उद्या एबीसी माझ्यावर टाकतो. तुझी व्हिडिओ मला कामाला येईल नंतर. मित्रांनो, लहानपणीचे दिवस आठवायचे. घसरगुंडी करत जायचं खाली. जायचं आता काय, वरती रस्ताच नाही, जाऊच शकत नाही. तुला मी बोललेलो ना. ते बोलले चालू होतं नाही तो वर कशाला आलो. हे ह्या पूर्ण याचा हा सूत्रधार हा माणूस मला बोललेला 2 दिवसाआधी दरड कोसळली. मी बोललो ठीक आहे, मग कॅन्सल करूया. नंतर बोलतोय नाही जाऊ शकतो आपण तिकडे. दरड कोसळली पण 2च दगडी कोसळली. आपण आलो ना, अरे एवढं आलो पण ह्याच्या वरती कसं जाशील? एवढं ऍडव्हेंचर दिलं तुम्हाला. अरे एवढंच ऍडव्हेंचर थोडी. आपण काय बोललेलो, पूर्ण मलंगड. चला चलो. आता उतरायला घेतलंय मित्रांनो खाली. चढताना काय वाटलं नाही, उतरताना बघा तिकडे हालत बघा. चल चल चल, बरोबर येतो. चल चले चल. काय झालं? अवस्था बघा याची, अवस्था बघा. तू तुझ्या मावशीला घाई करू नको. मी आरामात आहे, बसले ना पण तुम्ही. तू कुठे गेला? उतरायचा प्रवास, सॉरी प्रवास नाही, उतरायचा प्रयास. चढताना चढलो मित्रांनो पटेलीमध्ये. उतरताना वाटते, उतरताना वाटत नाही बोलतोय. याला जरा फ्रेम मध्ये घ्या. इज्जत देऊ नका एवढी त्याला. चल शिवम चल, कमॉन. छत्रपती शिवाजी महाराज की. चला आता रक्त गरम झालेलं आहे मावळ्यांचं. नॉर्मल ब्रो, नॉर्मल. इट्स अ नॉर्मल इरेक. नॉर्मल ब्रो, नॉर्मल. थँक्यू सर. नॉर्मल आहे रे. चांगला. अरे ऐका रस्ता. घडी का मला काम 25 झालेलं आहे. मित्रांनो, एवढा ट्रॅक होता असं समजा. भावाला माफ करा. परत आता Adjust करा. चाललं आता. ऍडजस्ट करा मित्रांनो थोडं. 2 दिवसापूर्वी ऍक्च्युली आम्हाला माहित नव्हतं, चुकीची माहिती भेटली त्याच्यामुळे आम्ही आलो. पण आम्ही असं नाही का वरती जाऊन आम्ही बघितलं नाही, प्रयत्न केले ना. आम्ही प्रयत्न केले. इथपर्यंत प्रयत्न केला पण उतरायचा. संकेत आरामात या. बाय कोणी पकडलं? पाय सोड, पाय सोड, पाय सोड.
चला चला. त्याला पहिले जाऊ दे कॉमन सेन्स बघू दे. गाईच काम 25. सगळ्यांच्या टी शर्टचे अवतार बघा फक्त. बापरे बापरे बापरे. घरचे बोलतील पोरगा मेहनत करून आलाय. 750 मॅन वर्सेस वाईल्ड. 750 रुपयाचा नसेल काही. एवढं खरं नव्हतं बोलायचं हा शुभम. इझी इझी. पाय कसे आलो सागरदा तुझे सागरदा नॉट कसे लोक बघा रे अरे मुली नाही तुम्हाला पाय मुलगा ना हे काय आहे पागल कुठून कुठे आलोय अरे पुढच्या साईडला आलो त्या साईडला जायचं रोड काय तो बघ तिथं बाबा हे बघ अरे बापरे. कुणाल कुठे गेला. कुणाल कुठे. अरे कुणाल पोचलास. ट्रेनिंग कमॉन रे कमॉन. कमॉन कमॉन. कुणालवर विश्वास ठेव. कुणालवर विश्वास ठेव. चल चल संकेत. कमॉन कमॉन संकेत. तू लास्टला या कुणाल. हो सिंपल आहे रे एकदम. बाकी काय संकेत मला फोटो सेंड करू कोणता तरी. हा पहिला नंबरला आला आपला मित्र. अरे तू त्याला फरफडवशील हात घेऊन. त्याच्या हातात दे संकेत संकेत संकेत. अरे आयुष्य संपलं. संकेत संकेत संकेत. त्याच्या हातात दे ना. अरे हातात हात दे. हातात दे हात. चला मित्रांनो आता वेळ आलेली आहे. चड्डीच चूक करायची. थांब एक मिनिट पाय ठेवा. अरे वा 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 वा. कुठून आपण इथून नाही आलेलो. काही जण उले उल असतात सागर आणि इकडे चढलो हे का. अरे अरे अरे. कसं वाटलं पडून. सागर रेकॉर्ड झाला का नाही. झालं झालं. शिवम आरामात आरामात. शिवम आरामात. त्याच्या हातावर जोर दे. हातावर जोर दे. ए साइड साइड. रेकॉर्ड होते. चला फोन किशात ठेवा आधी. काय नाही होऊ दे घरचं. काढून टाक. तू पडलाच चालेल. मोबाईल नको पाडू. आता इकडून जाऊन बघू वरतून. काय चल ना. काय संपला हागला. चल
चल बाई मला बोलतो लागलं चल तिथून पण चल ट्राय करू. नाही नाही मित्रांनो, अरे मी उतरते. ट्रॅकिंग बिकिंग साठी आहे ना असा एक दणकट विश्वासू मित्र पाहिजे आपला. ए भाई क्रेडिट द्यायला हार्दिक बर्गर आहे. भाई दुसरा तिसरा कोण असला असता बोलला असता भाई मी उतरलो तर कशी ती, नाही तर नका उतरू. पोचलोय खाली. सगळे आपले फंटर व्यवस्थित आहेत, एकदम सुखरूप व्यवस्थित पोहोचले. या गाड्या आपल्या इथे लावलेल्या होत्या आपण कुठे चाललो माहिती जरासं. आणि या गरमीने माझं हालत बघू शकता. वरती गेलेलो ही हालत जी अशी झाली ना, हा बघा हा आमचा मेन, हा जर आमचा मेन माणूस नसता तर आज आम्ही खाली उतरू शकलो नसतो. आणि जर मी ठीक आहे. नसतो तर आधीच खाली जाऊ. ह्या माणसाने आम्हाला नेताना फक्त वरती बरोबर नेलं, उतरवताना भाईने आम्हाला दुसऱ्या रस्त्यावर बरोबर आणलं. पण ठीक आहे, व्यवस्थित उतरलो, व्यवस्थित चढलो, काही विषय नाही झाला. चला बॅक टू चला जाऊया आता आपण. आता पोहायचा प्लॅन करताय. चला बघूया कसं काय ते. तुम्हाला मी पुढचं जे काय होईल घडामोडी आपले मी तुम्हाला सांगत जाईन, काही विषय नाही. ते बघ तिकडे, ते बघ तिकडे. आम्ही इथून आलो रॉंग वेळीच. किती गेली बंद फिरलाय क्रेडिट दे मला आता. कसलं क्रेडिट पाहिजे भाई तुला? कसलं? कोणत्या गोष्टीचं? ओनली क्रेडिट मॅच प्लेअर खेळतो. मजा आली मित्रांनो, ना असं नाही, मजा आली पूर्णपणे. कारण पहिल्यांदा म्हणजे हे पहिलं आपलं एक माझं तरी फर्स्ट टाईम होतं मलंगडला येणं. पण मलंगड खालूनच बघायला भेटला मित्रांनो. वरचं स्वप्नच राहिले. परत एकदा येऊ, काही विषय नाही. ते कोणामुळे झालं स्वप्न, ह्याच्यामुळे स्वप्न राहिले. त्या माणसामुळे केलेला, त्या माणसामुळे नाही स्वप्न राहिला. जो हा माणूस आहे ना, हा माणूस या माणसामुळे राहिला. हा माणूस मला स्वतः बोललेला, सागरदा 2 दिवसाआधी तिकडे दरड कोसळली. बोललो मग ठीक आहे, नको जाऊया, कॅन्सल करू, दुसऱ्या ठिकाणी जाऊ. नाही आता झालं असणार बोलतो. बघितलात ना तुम्ही आता काय झालं असणार ते. त्याच्यावरूनच तुम्हाला आता समजेल काय झालंय नाही काय नसणार ते. तर चला कुठपर्यंतच होता व्लॉग माझा. तुम्हाला आवडला असेल व्लॉग तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भावाच्या चॅनलची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी देईनच, काही विषय नाही. मित्रांनो बाय 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 बाय. चला चला सगळे निघूया. भेटतो डायरेक्ट तुम्हाला घरी. बाय.